गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाते यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रुते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या कृपेने हरिपाठाचं आपलं हे चिंतन आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस। आज आपला शेवटचा अभंग पण आहे, 27वा अभंग। मोठा अभंग आहे, 6 चरण आहेत त्याच्यामध्ये। बघूया त्याचं उपलब्ध वेळेमध्ये चिंतन करूया। सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको। माऊली म्हणते पहिल्या चरणामध्ये सर्व सुख गोडी, छान विशेषण वापरलं एक हरीला, की सकल सुखांची गोडी ज्यात साठवलेली आहे तो आत्मरूप हरी साही शास्त्रे निवडी। साही शास्त्रांनी काय केलंय, सार म्हणून निवडून काढलेला आहे। आणि रिकामा अर्धघडे राहू नको, हरिनाम घेतल्या वाचून जराही वेळ घालवू नको। सकल सुखांची गोडी। आपण सर्वजण श्रीखंड खातो, पुरणपोळी खातो, जिलबी खातो इत्यादी। नुसते नावं घेतले तरी पाणी सुटतं तोंडाला, भले डॉक्टरने सांगितलं डायबिटीज आहे खाऊ नका, पण हे सर्व आपण काय म्हणतो गोड पदार्थ खातो।
त्या गोड पदार्थांना गोडी कोणी दिली हो? ती साखरेने दिली. तसं सहा शास्त्र असो का अजून काही असो, त्याला गोडी जी आहे, सकल सुखांची गोडी ती ज्याच्यात साठवली आहे, तो आत्मरूप हरी आहे. आता हा वेदांताचा फार मोठा गंभीर असा विषय आहे, तेवढा तर वेळ नाही आपल्याकडे चिंतन करायला. पण थोडक्यात बोलूया की आत्तापर्यंत जे 26 अभंग झालेत, त्या सर्व अभंगामध्ये सांगितलेलं जे हरी नाम महात्म्य आहे, ते श्रद्धेनी जो नामधारक समजून घेतो, त्याच्यासाठी हे उपसंहारात्मक हा अभंग आहे, 6 चरणांचा मी म्हणालो तसं. आता 6 शास्त्रांचा उल्लेख आहे: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. ही 6ही शास्त्र आहेत, ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खरं विचार केला तर मोक्षरूप श्रीहरीचं म्हणजे सुखरूपतेचंच वर्णन करतात. पद्धत वेगळी असेल. आणि श्रीहरी कसा आहे, तर श्रीहरी सुखाचे हे सुख, श्रीहरिमुख असं असल्याने त्या सर्व शास्त्रांचं तात्पर्य जे आहे ते श्रीहरी आहे. पुन्हा पुन्हा आपण सातत्याने काय पाहतोय, इतकं छान परिपूर्ण सोपं साधन दिलेलं आहे, ते आपण करत नाही. बरं, सुख म्हणजे तरी नेमकं काय आहे? माऊलीने व्याख्या केली आहे त्याची ज्ञानेश्वरीमध्ये. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. माऊली म्हणते, अक्षरशः व्याख्या केली आहे सुख म्हणजे काय. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, जेव्हा जीवाला आत्म्याचं एकरूपत्वाने ज्ञान होतं. पुन्हा हे स्पष्टीकरणाला वेळ नाही, पण एकरूपत्वाने ज्ञान होतं म्हणजे तोच मी होतो, त्याला म्हणायचं एकरूपत्व. आणि माऊलींचं विशेष इथे शब्दयोजना आहे. काय? तेथे जे होय. माऊलींना विचारलं एकदा, अहो काय होय? जे होय. अहो पण काय होय? नाही, जे होय. म्हणजे नक्की काय होतं? नाही नाही, जे होय. कारण तिथे बोलता येत नाही. तिथे बोलणं खुंटतं, येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. कालच पाहिलं. जे होय. त्यामुळे जेव्हा जीवाला आपल्या आत्म्याचं एक रूपत्वाने ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा त्या ऐक्यामध्ये जे होतं ना, त्याला सुख असं म्हणतात. आणि म्हणून वेळ न घालवता श्रीहरीला काय म्हणतात आहे माऊली, घट्ट धरून ठेव रिकामा अर्धघडी राहू नको, वेळ वाया घालवू नकोस. आणि वेळ वाया घालवणं ही आजकाल तर आपल्या सर्वांची सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे. कारण 20 वर्षापूर्वी फार नाही हं, फक्त 20 वर्षापूर्वी जे साधक होते, त्यांना ही समस्या त्या मानाने कमी होती. कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं, गुगल नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं. हे जे सगळे नवीन शत्रू षडविकार आहेत ना, त्याच्यात हे पण आता अजून 6 घातले पाहिजे त्या यादीमध्ये. कल्पना करा, आपलं जीवन जे होतं ते खूप शुद्ध मराठीत लोकल जीवन होतं. म्हणजे काय, एक आपलं कार्यालय, ऑफिस, घर, आजूबाजूचे शेजारी, एवढंच एक असायचं. काय संपर्क असायचा, तो पत्र एखादं कधी आलं कोणाचं, 2 महिन्यात 4 महिन्यात एखादं. साधंच जीवन होतं. गुंतागुंतीचं जीवन झालेलं आहे आपलं. वेळ खूप वाया जातोय, लक्ष द्यायला पाहिजे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. पुढचं चरण आहे. आत्ता मी जे सगळं बोललो त्याचा योगायोगाने संबंध पण आहे त्याचा. कारण लटिका व्यवहार काय म्हटलं आहे की या संसारातील सर्व व्यवहार, लटिका म्हणजे मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे म्हणजे भ्रमरूप आहे. मिथ्या म्हणजे अभ्यास नसेल तर लोक खोटा असा अर्थ घेतात. खोटं म्हणजे जे कधीच नसतं त्याला खोटं असं म्हणतात. म्हणजे त्याला असत असा शब्द आहे शास्त्रीय भाषेमध्ये. माझी नेहमीच मी दृष्टांत देत असतो आधुनिक असतचा, की पप्पूची देशभक्ती हे असंच उदाहरण आहे जे कधीच नसतं. पुढे जातो, शोधण्यास अधिक सांगणे न लगे. आपण इथे तसा अर्थ नाही आहे. मिथ्या म्हणजे दिसतं खरं डोळे, जसं मृगजळ मिथ्या दिसतं आहे पण ते पाणी नाही आहे. असा हा संसार. आणि हरीशी जर तू तन्मय झाला नाहीस तर माऊली म्हणते जन्म काय होईल, फुकट जाईल, वाया येरझार हरिविण. हा जो दृश्य प्रपंच किंवा संसार
हा मिथ्या किंवा माईक असल्यामुळे त्याच्यात चालणारे सर्व व्यवहार सुद्धा तसेच आहेत. पहा, जग मिथ्या आहे आपण हजार वेळा ऐकलं असतं आत्तापर्यंत. पण हे विसरूनच जातो की जर जग मिथ्या आहे तर त्या जगात असलेला पहिली गोष्ट माझा देहसुद्धा मिथ्या आहे आणि या देहाच्या माध्यमातून अंतःकरणाच्या माध्यमातून मी केलेले सर्व व्यवहार मिथ्या आहेत, तत्वतः मिथ्या आहेत. व्यावहारिक सत्ता त्याला दिलेली आहे सामान्य माणसासाठी. आणि मिथ्या आहे पटकन आपल्याला आता वेळ नाही जास्त, पण समजून घेणं अतिशय सोपं. एका वाक्यात बोलायचं झालं तर ज्या ज्या गोष्टीला उत्पत्ती असते, स्थिती असते, लय असतो, ते मिथ्या असतं. संपलं. जे बदलतं, विकारी असतं, शास्त्रीय शब्द व्यभिचारी असतं, मिथ्या. आता बाकी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सोडूनच देऊ, आपण एक प्रचंड उडी घेऊया. हे जग निर्माण झालं, हो. आत्ता आहे, हो. एक दिवस संपणार आहे, हो. मग जग कसं आहे? मिथ्या आहे. सांगण्याची आवश्यकता नाही. मग त्या जगातच माझ्या सकट सर्व काही आहे आणि या जगातच चाललेले माझे व्यवहार आहे. पण किती आसक्त असतो पहा आम्ही त्या व्यवहारामध्ये. म्हणून माऊली आठवण करून देते आहे, शेवटाकडे आपण जातोय. कारण आता सुरुवात केली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, केला आपण काल थोडासा त्याचा विचार, प्रगती कशी आहे. पण आता लटिका व्यवहार सर्व हा संसार, माऊलीने सुद्धा तो शब्द आणला वेदांताचा, माया शब्द सुद्धा आणलेला आहे याच भंगामध्ये. थोडक्यात सर्व वस्तू, सर्व व्यक्ती म्हणजे जीव माईक ठरतात. त्यांचे परस्पर व्यवहारही त्याच्यामुळे साहजिकच माईक आहेत. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, समर्थ बोलतात दासबोधामध्ये. हा दृश्यभास जो आहे तो अविद्यात्मक आहे, पण तरी सुद्धा मला तो सत्य वाटतो. का? कारण अविद्येने अविद्या देखील, अजून एक ओवी आहे दासबोधात, फार सुंदर ओवी आहे. माझं अंतःकरण अविद्यारूप, हे जग अविद्यारूप, प्रॉडक्ट ऑफ द सेम रॉ मटेरियल. त्यामुळे सहज सत्य वाटतं ते. असो, थोडक्यात हरीच्या अनुसंधानपूर्वक प्राप्ती ज मला झाली नाही या जन्मामध्ये, तर वाया येरझार हरिविण. अशा या माईक संसारात होणारी ही जी ये जा आहे ती व्यर्थ आहे असं माऊली म्हणते. पुढच्या चरणामध्ये, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. म्हणजे काय की नाममंत्राच्या जपानी कोटी जाईल पाप. कोटी याचा अर्थ दोन प्रकारे करू शकतो आपण. एक, कोट्यावधी पाप नष्ट होतील हा सरळ अर्थ, किंवा कोटी याचा अर्थ प्रकार असाही होतो. अनेक प्रकारची पाप, पाप, उपपाप, महापाप असे प्रकार आहेत. पापांचे वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. अशा ज्या पापांच्या ज्या सर्व कोटी, श्रेणी म्हणूया, त्या सर्व जातील. काय आहे, पूर्वजन्मातल्या पुण्यपापात्मक कर्मामुळे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे सर्वांना. त्याला कर्मविग्रह असं म्हणतात आपल्या देहाला. आणि पापाचं फळ दुःख हे आहे. पाप पुण्य समान झालं म्हणून मनुष्यदेह मिळालेला आहे, आणि पापाचं फळ दुःख हे आहे. आता या जन्मात जर श्रीहरीची प्राप्ती झाली नाही तर अजून किती जन्म घ्यावे लागतील आणि किती वेळा मरावं लागेल हे सांगता येत नाही. किती वेळा जन्म घ्यावा लागेल असं म्हणतो ना, तर कोणाची अडचण नसते, तक्रार नसते. पण हे विसरून जातात की जन्म घ्यावा लागतो म्हणजेच मरावं लागतं. ते मात्र ऐकायला आवडत नाही. मग याकरता त्या काय, मग कृष्ण नामाच्या शुद्ध पुण्याचं अनुसंधान, कृष्णनामी संकल्प. संकल्प म्हणजे अनुसंधान. आता घरात एखादा आहे, समजा लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, संकल्प 6 महिन्यांनी लग्न आहे. आपले काही 6 महिने सगळे व्यवहार थांबलेले असतात का? नाही, सगळं चालू असतं. पण अखंड शुद्ध मराठीत बॅक ऑफ द माइंड, अखंड संकल्प. कशा? लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे, सदैव लग्नच असतं. बाजारात गेलं, पुन्हा लग्नाचं, लग्नासाठी हे चांगलं दिसतं ही साडी. तसं संकल्प आपल्याला इथे कृष्णनामी संकल्प धरून दिला आहे. हा कृष्णनामाचा जो संकल्प आहे, अनुसंधान, ते सदैव चित्तात आपल्या असलं पाहिजे. त्याच्यासाठी शुद्ध पुण्य लागतं. आपण ज्याला समजतो ते पुण्य नव्हे,
स्वर्गा पुण्यात्मके पापे जायजे, पापात्मके पापे नरका जायजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. माऊली म्हणते ज्ञानेश्वरीत. व्याख्या करून ठेवली आहे पुन्हा याची सुद्धा. शुद्ध पुण्य म्हणजे काय? मला वाटतंय मी पुण्य करतोय, पण आतमध्ये पाप आहे. आपल्याला त्याचा फार विचार करायला आणि उदाहरण द्यायला वेळ नाही. दिसायलाही पाप आहे आणि पापही मन अंतःकरणातही पापच आहे. सगळं पापच आहे अंतर्बाह्य. तो नरकातच जातो, प्रश्नच नाही आहे. मग शुद्ध पुण्य म्हणजे काय? मी केलेला प्रत्येक विचार, मी केलेली प्रत्येक कृती जी मला एक पाऊल का होईना भगवंताच्या जवळ घेऊन जाते, त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. आता आली का पंचायत? करायचा विचार, मी परमार्थाच्या नावाने जे जे करतो ते करत असताना हे तपासायचं, उद्देश तपासायचा. मी कोणत्या उद्देशाने करतोय? कोणाला दाखवण्यासाठी करतोय? कोणी वाह म्हणावी म्हणून करतोय? कोणी बघतंय म्हणून करतोय? का मला खरी आवड आहे भगवंताची म्हणून करतोय? शुद्ध पुण्य. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. पुढचं चरण मी म्हणलं ना, माया शब्द माऊलीने आणलाय. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. माझ्यासारख्याची सवय ओळखून माऊलीने इथे इशारा देऊन ठेवलेला आहे. काय? इंद्रिया सवडी लपो नको. म्हणजे हा जो निजवृत्ती काढायला सांगितली कशावरून? माया, माईक हा जो दृश्य पसार आहे, त्याला आपण मगाशी मिथ्या असं म्हटलं. सत्विलक्षण, असत्विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या अशी त्याची व्याख्या आहे. तर हा माईक दृश्य पसारा जो आहे तो विचारांनी बाधित करून त्यातील चित्त काढून घे. छान शब्द आहे बाध. एक फार सुंदर विचार आहे खरं. कारण संसार तर असणार आहे आपल्या सर्वांना. आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही. मग संसारात राहून हे सगळं साधायचं, त्याच्यासाठी बाध समजून घ्यावा लागतो. आणि तसा बाध जेव्हा जमतो तेव्हा त्यातलं चित्त मग विचाराने आपल्याला काढून घेता येतं. आणि विषयात गुंतणं हा इंद्रियांचा स्वभावच आहे. अशा सोयीस्कर विचारामध्ये दडी मारून बसू नको असं म्हटलंय. इंद्रिय सवडी लपू नको. काय करणार? माझ्या इंद्रियांत वळणच लागलंय. काय करणार बिडणार नाही. जे काय करायचं ते तुलाच करायचं आहे. काय करायचं, कसं करायचं समजून सांगणार आहे, शास्त्र आहेत, सद्गुरू आहेत, संत आहेत, सगळे आहेत, पण करावं तुलाच लागणार आहे. त्यामुळे हे जे दिसणारं आपलं जडचेतनात्मक सगळं जग आहे, हे माईक असल्यामुळे त्याच्यातील आसक्ती काढून घे असं माऊली म्हणते. जग राहिल्याने बिघडत नाही, संसार राहिल्याने बिघडत नाही. बिघडतं कशामुळे? आसक्तीमुळे बिघडतं. आणि पुन्हा हे करायचं कोणाला आहे? मलाच करायचं आहे. गुरु हे करणार नाहीत, भगवंत सुद्धा हे करणार नाही. आणि ते दिसत असूनही ते खरं नाही, याला म्हणतात बाध. हा निश्चय सतत बाळगणं, सांभाळणं. आणि इंद्रियांची ओढ मगाशी जसं म्हणलं, तर विषयांकडे असणारच. हे जरी खरं असलं तरी ती आवरता येतच नाही, असा सोयीस्कर विचार करून त्यांना सवड देऊ नये. तैसा भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पांडुसुता मीची होईल. माऊली म्हणते ज्ञानेश्वरीत. हळूहळू, एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आहे, मान्य आहे. पण सुरुवात तर करायला पाहिजे कुठेतरी. तैसा भोगा आतुनी निघता, चित्त मज माझी रिगता. ज्या प्रमाणात विषय भोगातून चित्त बाहेर पडायला लागतं ना आपलं, त्या प्रमाणात ते ईश्वराकडे लागतं. आणि हा चित्त इंद्रिय हा जो अभ्यासाने आपल्याला त्या भोगातून हळूहळू मंद गतीने त्यांना काढायचं आहे. आणि मग ते काय होईल? भगवंत म्हणतात आहे, माझ्यात प्रवेश ते करेल. अर्जुना, एक वेळ अशी येईल की ते काय होईल? मद्रूपच होईल, मीची होईल, असं म्हणतात आहे. पुढे 5व्या चरणामध्ये तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. म्हणजे काय? पवित्र तीर्थ आहे, व्रते आहेत, त्यांच्या संबंधी काय ठेव? श्रद्धा ठेव. हे केलं यांनी, हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं. हा जो एक आहे, काय होतं हा माझ्या बुद्धीचा विचार आहे. काहीतरी होत असलं पाहिजे म्हणून शास्त्रांनी सांगितलं की नाही. आणि मग ते उद्देश हरवले की मग गडबडच होऊन जाते सगळी. मग एकादशीला मी दुप्पट खातो. मग एकादशी
दुप्पट खाशी. वरून म्हणे मी आहे उपाशी, अशी एक म्हण आहे. कारण एकादशी कशासाठी करायची असते हेच माहीत नाही. त्यामुळे आजकाल साबुदाण्याची इडली पण करता येते असं मला परवाच कोणीतरी सांगितलं. रामकृष्ण हरी. पुढे जातो. व्रत आहेत ही सगळी, त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेव. समजून घे ती व्रत माझ्या भल्यासाठी का सांगितली आहे, त्यांनी नेमका काय करणं अपेक्षित आहे. एकादश म्हणजे 11, वाचन 5 10, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि एक अंतःकरण, या सर्वांवर एक दिवस नियंत्रण मिळवणं म्हणजे एकादशी आहे. पुढे जाऊ म्हटलं ना, वेळ नाही पुन्हा. पण शांती दया पाहुणा हरिकरी, म्हणजे मनामध्ये नेहमी काय असू दे, शांती असू दे, दया असू दे, करुणा असू दे. आणि मग अशा रीतीने काय होईल तर हरीला तू पाहुणा होशील, म्हणजे प्रिय करून घेशील, किंवा हरी तुझा पाहुणा होईल. अर्थ एकच आहे. पण श्रद्धा ठेव तीर्थव्रतांवरती. कारण हरिरूप हे सुखाचं हरिरूप सुख जे आहे ना, त्याचं शांती हे दुसरं नाव आहे. आणि दया हा शांतीचा सहज स्वभाव आहे. असं जीवन सुखमय असतं आणि तू त्या जीवनाचा स्वीकार कर, असं माऊली म्हणते. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. कळस, हरिपाठाचा कळस असं हे चरण. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, म्हणजे हरिनामाचे जे पठन आहे ते समाधीला संजीवन देणारं, म्हणजे जीव ब्रह्मैक्य भावाची समाधी प्राप्त करून देणारं. आणि हे जे ज्ञान हे मला कुणी दिलं म्हणतात आहे, महाराज निवृत्तीनाथांनी दिलं. आणि ते मला प्रमाणभूत आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे श्री हरिपाठाचं, महात्म्य आहे, हे सद्गुरू निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिलं. आणि हे ज्ञान श्री ज्ञानदेवांनी सर्वस्व प्रमाण आदर्श म्हणून स्वीकारलं. म्हणजे गुरुशिष्य नात्याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. पण समाधी संजीवन हरिपाठ फार महत्वाचं चरण हे आहे. कारण परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की गोविंद गोविंद मना लागली या छंद, हे नाम समाधीचं अनुभूत स्वरूप आहे. नाम समाधी, त्याचं स्वरूप काय? गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग समाधीसाठी ध्यान करावं लागतं. मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे ध्यान आहे. ध्यानासाठी धारणा करावी लागते. राम म्हणे भोगी, राम म्हणे त्यागी, ही त्या समाधीची धारणा आहे. त्या अभंगाचा आपण विचार केला होता तुकाराम महाराजांच्या. आणि नाम नामी आणि नामधारक हे कसे आहेत? एक रूप आहेत. हे त्या नाम समाधीचं तत्वज्ञान आहे. आणि अशा रीतीने ही नामसमाधी उतरू न देणारी हरिपाठ ही त्याची संजीवनी आहे. कारण सतत चालू असणारा जो हरिपाठ असतो तो नामसमाधी साधण्यासाठी कारण होतो. आणि समाधी मृत होऊ पाहताच, त्याचं म्हणजे व्युत्थान होऊ पाहताच हरिपाठाच्या या संजीवनी मंत्राने ती पुन्हा जिवंत होते जणू काही. कारण मांडी घालून डोळे मिटून करायची समाधी किती वेळ करू शकतो आपण? कल्पना करू लागली समाधी समजा. पण ही समाधी चालती बोलती समाधी, अखंड. आणि त्याला संजीवन देणारं काय आहे तर हरिनाम हे आहे. समाधी साधन संजीवन नाम म्हटलंय की नाही माऊली. शेवटचा मुद्दा, काल मी आठवण करून दिली होतीच. पहिल्या अभंगामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशी माऊलीने सुरुवात केली. 16व्या अभंगामध्ये हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, असं म्हणून तो जपबुद्धीपर्यंत आला. आणि आता काली आपण बोललो 26 आणि 27वा जो अभंग आहे याच्यामध्ये समाधीपर्यंत प्रगती, म्हणजे आता बुद्धीसुद्धा मागे पडलेली आहे. बुद्धी इथपर्यंत आपल्याला आणते. सर्व साधन बुद्धीच्याच आधारे करायचं आहे. बुद्धीच्या आधारे आत्मलाभ आहे. बुद्धीनी आत्मलाभ नाही. कारण बुद्धी पुन्हा एकदा येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह. मन म्हटलं उपलक्षण आणि संपूर्ण अंतःकरण म्हणजे बुद्धी आली त्याच्यामध्ये. बुद्धीला मागे
फिरावं लागतं, तिला तिथे प्रवेश नाही. असं नामसाधकाची प्रगती कशी होत जाते त्या दृष्टीने माऊलींनी सुचवलेलं जे ज्ञान, जसं शेवटच्या अभंगामध्ये मी म्हणालो, माया शब्द माऊलींनी आणला. कारण हे एक प्रगतीचा टप्पा असा येतो की हे सांगावंच लागतं, ते करावंच लागतं. पण असं छान सुंदर एक नामसाधकाचं नाम समाधीचा जो अभ्यास करतो, हरिनाम प्रेमाने घेतो, माऊलींवर श्रद्धा ठेवून, संतांवर श्रद्धा ठेवून, भगवंतावरती श्रद्धा ठेवून, सद्गुरूंवरती श्रद्धा ठेवून, त्याची या अभंगामध्ये सांगितली तशी प्रगती होते. या चरणाच्या आणि अभंगाच्या विचारासह आपल्या हरिपाठाच्या चिंतनाची सांगता झालेली आहे. एक बे एरियातली वारी हे त्याला निमित्त ठरलं. महाराष्ट्र मंडळाची वारी, मी पहिल्या दिवशी बोललो होतो, हे 3रं वर्ष आहे. बे एरिया कॅलिफोर्निया इथे नियमाने दरवर्षी भक्त मंडळी वारी करतायत. त्यानिमित्ताने हा एक छोटासा उपक्रम आपण केला. त्यासाठी महाराष्ट्र मंडळाने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि सौ वीणा ते उत्तरवार आहेत, त्यांनी ही संकल्पना मांडली की आपल्याला दादा काही पारमार्थिक असं करता येईल का या वर्षीच्या वारीमध्ये. त्याच्यातून मग ही हरिपाठ संकल्पना पुढे आली आणि छान आपण गेले एक माहीत नाही किती 1.5 आठवडा वगैरे झाला असेल, आपण रोज चिंतन करतो आहोत. बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात. परवा त्याचं श्रेय मला देण्यात आलं, ते श्रेय मला जात नाही, ते श्रेय संपूर्णपणे माऊलींचं आणि हरिपाठाचं आहे. हरिपाठाचं किती प्रेम महाराष्ट्रीयन माणसाला आहे हे तुमच्या उपस्थितीतून कळत आहे. त्यामुळे आपण हे सर्व पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आज इथे थांबूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण अभंग गायनाकडे वळूया. सौ सोनिया जोशी आपल्यात उपस्थित आहेत. सोनिया, आज अभंग गायनानंतर आपण पसायदान पण घेऊया. आज शेवटचा दिवस आहे तर. बरं. हा. जय श्रीराम. दादा, तुम्हाला इथनंच नमस्कार करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामार्ध घडी राहू नको रिकामार्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण वाया येर झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्पी धरुनी राहे रामकृष्णी संकल्पी धरुनी राहे निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपून को इंद्रिया सवडी लपून को तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान 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 समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ समाधी संजीवन हरि पाठ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हो पुण्याची गणना कोण करी हो पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दादा दादांना मला एक आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये
येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया जाला, सुखिया जाला. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दादांचं बोलून झाल्यावरही बोलणं प्रशस्त वाटत नाही. आणि सौ सोनिया, तुझं अभंग गायन किंवा पसायदान म्हटल्यावरही बोलणं प्रशस्त वाटत नाही. काहीच बोलावं वाटत नाही खरं तर. खूपच सुंदर झालं. आणि सोनिया, खरं तर तुझे आभार. खूपच अगदी रोज नियमितप्रमाणे येऊन तू आम्हाला इतकी सुंदर अभंग गायन सेवा दिलीस, त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि तुम्हाला कुणालाही असं वाटत असेल की या सगळ्यांकडे वेळच असतो, बहुतेक दिवसभर हेच करत असतात आणि म्हणून सोनिया येऊ शकते. 3 वर्षाचा छोटासा मुलगा आहे तिचा. ते सगळं सांभाळून, नोकरी सांभाळून रोज इथे येऊन इतकी छान भजन सेवा, अभंग सेवा देतेय. अतिशय कौतुक आहे मला सोनिया तुझं. खूपच छान. तर आता दादा आहेत ना, 10 मिनिटं बोलू शकतो आपण? चालेल, दादांनी होकार दिलेला आहे. अट तर आहे, वीणा, हा. प्रश्न विचारायचे नाहीत. बर, प्रश्न विचारायचे नाही असं सांगितलंय दादांनी. मी फक्त वीणा, सुमनताई हा. मला दिसल्या म्हणून थोडा विनोद करावा असं वाटलं. बाकी मी वीणाताईंना शोधत होते, त्या असतील आणि त्यांना काही बोलायचं असेल तर. मी त्यांना चॅटवर मेसेजही केला होता. पण कोणालाही दादांशी संवाद साधायचा असेल प्रतिक्रियांच्या माध्यमातून, नुसता नमस्कार करायच्या माध्यमातून, तर स्टेज इज युअर्स. तुम्ही अनम्यूट व्हा, पण व्हिडिओ सुरू करा आणि तुम्ही परमपूज्य दादांशी संपर्क साधू शकता. नमस्कार दादा. मुरगुडमध्ये पहिल्यांदा तुम्हाला भेटले होते जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाऊन आला होता आणि तिथला अनुभव सांगितला होता. आणि त्याच्यानंतर जे गोडी लागली, अजून जास्त गोडी लागली, ती लागली आणि ऐकत राहावं वाटतं तुम्हाला. बस, नमस्कार. आज तीर्थांचं सोनियाताईंना वर्णन पण ऐकलं. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आपण सर्वजण सद्गुरूंच्या चरणी नमस्कार करू. नक्की. दादा, थँक्यू सो मच. खूपच छान वाटलं माझं. एकदम म्हणजे भाव मला व्यक्त करता येत नाही एवढं मराठीत तुमच्या हरकत नाही. खूप छान झालं. एवढं कमी वेळात तुम्हाला असताना स्क्वीज इन करा आणि वेळेवरती सगळं खूप जुळून आला. खूप छान वाटलं. योजना होती पांडुरंगाची, आपण सर्वजण येस बेटा. या, थँक्यू दादा. युअर वेलकम. माझा थँक्यू दादा. चल, थांबायचं मग. दादा, काय म्हणता आशाताई? हा, मला एक माऊलीचा गजर करावासारखा वाटतंय, करू का? करा ना, अगदी अवश्य. माऊलींच्या गजराला परवानगी कशाला हवी? माऊली 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 माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली माऊली
माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. धाव घेई अलंकापुरी. धाव घेई अलंकापुरी. सोनियाचा पिंपळ द्वारी. सोनियाचा पिंपळ द्वारी. नदींद्रायणीच्या तेरी. नदींद्रायणीच्या तेरी. पोथी वाचा विज्ञानेश्वरी. पोथी वाचा विज्ञानेश्वरी. माऊली माऊली. माऊली माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. पांडुरंग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुनाथ महाराज की. दादा तुम्हाला नमस्कार करत आहे. मंगेशजी, प्रश्न नाहीये, तुम्ही विचारायचंच नाही म्हटलंय, पण एक मनात असा विचार आला की संजीवन समाधी आणि म्हणतात त्याचा आणि ह्या हरिपाठाचा एकदम जवळचा संबंध असला पाहिजे. हा विचार मला पहिल्यांदाच मनात आला. संजीवन समाधी म्हणजे काय आहे? आता प्रश्न म्हणून नाही विचारत आहे मी, पण प्रश्नच विचारते. बर, पण प्रश्न आहे. प्रश्न आहे. ठीक आहे, मोठा विषय बोलू नंतर. कारण तुम्हाला जी संजीवन समाधी म्हणायचं आहे ती माऊलींनी जी घेतली ती समाधी, ती वेगळी. केवळ शब्द संजीवन आल्यामुळे तुम्ही अर्थ लावताय तर ते ओके, वेगळं. धन्यवाद. खूपच मिळालं ह्या हरिपाठातून. आणि तुमचे सगळ्यांचे पण विशेष आभार. तुम्ही ईस्ट कोस्ट किंवा सीएसटी टाइम मधनं जॉईन होत आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आयफोन 3 म्हणून कोणीतरी आहे, त्यांनी हात रेज केलेला आहे, तर तुम्हाला काही बोलायचं आहे का? क्षमस्व, तुमचं नाव दिसत नाही मीटिंग मध्ये, त्याच्यामुळे आयफोन 3 म्हणावं लागलं. बर, बहुतेक म्यूट असतील ते. मग आता थांबूया. छान गजर झाला. नमस्कार. ऍक्च्युली माझा व्हिडिओ स्टार्ट होत नाहीये, मी तो ट्राय करत होते. माहिती नाही का, म्हणजे मी भारतातून बोलतेय. मी सौ वर्षा जोशी, सोनियाची सासू. तर तिने मला ऍक्च्युली लिंक उपलब्ध करून दिली. आणि मंगेश दादांना नमस्कार. खूपच त्यांचं मला म्हणजे हे सगळं ऐकायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजते. आणि सोनियाचं गाणं ऐकण्यासाठी तर मी कायमच उत्सुक असते. आणि खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. रामकृष्ण हरी. ठीक आहे, थांबूया मग आपण आता मला उद्या भेटू असं म्हणता येणार नाही. बघू, पुढच्या उपक्रमात नक्की भेटूया. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम. जय श्रीराम.